नागपुर शहर में मानव तस्करी और देह व्यापार के खिलाफ पुलिस का ऑपरेशन सख्ती तेजी से जारी है। ऐसी घड़ी में हुड़केश्वर इलाके में पुलिस ने एक घर पर छापा मारते हुए एक महिला और उसके बेटे को गिरफ्तार किया है। 19 अगस्त 2025 को संत ताजेश्वर नगर स्थित एक घर में देह व्यापार की सूचना मिलने पर गुने शाखा की टीम ने कार्रवाई की। आरोपी महिला और युवक पीड़ित महिला को आर्थिक लालच देकर देह व्यापार के लिए मजबूर कर रहे थे। पुलिस ने मौके से 63,500 रुपए नगद, 4 मोबाइल फोन, कुल मिलाकर 54,700 रुपए का सामान जब्त किया। पुलिस ने पीड़िता को छुड़ाकर मेडिकल जांच के बाद उसे सुरक्षित स्थान पर भेज दिया। ऑपरेशन शक्ति के तहत ऐसी अवैध गतिविधियों पर अब और भी सख्त कार्रवाई की जाएगी। आगे की जांच हुड़केश्वर पुलिस थाने द्वारा की जा रही है। काल सामाजिक सुरक्षा विभागाने ऑपरेशन शक्ती अंतर्गत हुड़केश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कारवाई केली। त्यामध्ये महिला आरोपी सुनीता विकास कांबळे आणि तिचा मुलगा यश विकास कांबळे हे दोघंजण पीडित मुलींना फोन करून बोलवून घ्यायचे आणि त्यांच्याकडून देह वापर करून घेत होते। अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सामाजिक सुरक्षा विभागाची टीम, माननीय पोलीस निरीक्षक श्री साहेब, आम्ही स्वतः आणि आमची टीम यांनी जाऊन त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यांच्याकडून 54,700 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदर आरोपींना अटक करून हुड़केश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई हुड़केश्वर पोलीस स्टेशन करत आहे। एका पीडितेची सुटका करण्यात आलेली आहे आणि ती पीडिता ही छत्तीसगड राज्यातली होती आणि 54,700 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। बरोबर, माननीय पोलीस आयुक्त सरांनी ऑपरेशन शक्ती लॉन्च केलेलं आहे आणि त्यामध्ये लहान मुलं पळवून नेणं, अनैतिक व्यापार, देह व्यापार या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई करत आहे। त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर, पोलीस उपायुक्त गुन्हे डिटेक्शन सर राहुल माकणकर सर आणि ACP क्राईम श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे।